नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती। आणि आज आपण पाहणार आहोत हेटेरोलायसिस। ठीक आहे, आपण लास्ट लेक्चर में पाहिलं होतं की होमोलायसिस काय असतं, बरोबर आहे। आणि आज पाहणार आहोत आपण हेटेरोलायसिस। मी तुम्हाला काल सांगितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये आपल्या की हेटेरोलायसिस काय असतं, बरोबर आहे। जर दोन ॲटम एखाद्या बॉन्डने कनेक्टेड असतील तर, ठीक आहे, आणि यांचं जर हेटेरोलायसिस झालं तर काय होतं, एक कॅटायन बनतो आणि दुसरा अनायन बनतो। ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो तो अनायन असतो आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो तो कोण असतो, कॅटायन असतो, बरोबर आहे। आणि मी हे पण सांगितलं होतं की हा बॉन्ड तुटतो हेटेरोलायटिकली कसा, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल कंडिशन एक आहे आपल्याकडे, ठीक आहे। या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए ही जास्त असेल बी पेक्षा, तर काय होतो, इलेक्ट्रॉन कोण घेऊन जातो, ए घेऊन जातो, बरोबर आहे। म्हणजे आता या कंडिशनला काय होईल, ए आणि बी मधला बॉन्ड ब्रेक झालाय। ए कसा आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बरोबर आहे। म्हणजे हे जे पूर्ण इलेक्ट्रॉन आहेत त्या बॉन्डिंग पेअर मधले कुठे जातील, ए ॲटम वर जातील, बरोबर आहे। आणि बी जो सोबतचा जो शेअर झालेला होता तो काय होईल, तो पण ए घेऊन जाईल। तर मग बी वर येणार पॉझिटिव्ह चार्ज, करेक्ट आहे। हे काय तयार झाला, अनायन। हे काय झाला, कॅटायन। ठीक आहे, आता सर असंच होतं का, नाही, डिपेंड करते की कोणता इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे। ठीक आहे, दुसरी कंडिशन काय असू शकते, याच ठिकाणी असंही असू शकतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी इज मोर दॅन ए, बरोबर आहे। मग यावेळेस काय होईल, बी इलेक्ट्रॉन घेऊन जाईल आणि स्वतः काय होईल, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल आणि ए वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, बरोबर आहे। हे असतं हेटेरोलायसिस। मग हेटेरोलायसिस साठी फेवरेबल कंडिशन काय असतात, बरोबर आहे। आता इथं आयन्स तयार होत आहेत, ठीक आहे, एक कॅटायन आणि दुसरा अनायन तयार होत आहे। तर मग याच्यासाठी फेवरेबल कंडिशन्स काय असतील, फेवरेबल कंडिशन्स, बरोबर आहे। पहिली कंडिशन काय असेल, याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा कसा असला पाहिजे, डिफरन्स असला पाहिजे। इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स शुड बी मोर, है की नाही। दुसरी काय, ही कंडिशन, आता बघा आपण जेव्हा होमोलायसिस पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, आपण नॉन पोलार सॉल्व्हेंट यूज केलं होतं, बरोबर आहे। आणि इथं काय करावं लागेल आपल्याला, यूज ऑफ पोलार सॉल्व्हेंट, यूज ऑफ पोलार सॉल्व्हेंट, ठीक आहे। तिसरी गोष्ट अजूनही, होमोलायसिस मध्ये काय केलं होतं, हाय टेम्परेचर, बरोबर आहे। तर या ठिकाणी असेल लो टेम्परेचर, लो टेम्परेचर, ठीक आहे। आता ह्या तीन झाल्या फेवरेबल कंडिशन हेटेरोलायसिस साठी, बरोबर आहे। तर अजून मग आता ह्याच्यामध्ये जे तयार झालेले आपले इंटरमिडिएट आहेत, जसं की कार्बोकॅटायन आहे किंवा कार्ब अनायन पण तयार होतो, ठीक आहे। तर हे यांची आपण माहिती पाहू, त्याच्या आधी आपण एक्झाम्पल पाहू, ठीक आहे। काय एक्झाम्पल सांगता येतील, फॉर एक्झाम्पल HCl। आता HCl मध्ये क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हायड्रोजन पेक्षा, बरोबर आहे। तर मग ह्याचं बॉन्ड ब्रेकिंग कसं होईल, Cl वर येईल निगेटिव्ह चार्ज आणि H वर येईल पॉझिटिव्ह चार्ज, करेक्ट आहे। याला कशात टाकायचं आपण, पोलार सॉल्व्हेंट म्हणजेच वॉटर आपलं, ठीक आहे। अजून दुसरं काय आहे, हॅलोजन CH3 CH2 आणि Br, इथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमोइथेन, ठीक आहे। याचं काय डिसोसिएशन होईल, CH3 CH2 याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि प्लस Br वर कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज। सर आता Br जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे काय होईल, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल आणि कार्बन कमी असल्यामुळे त्याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज, करेक्ट आहे। तर नेक्स्ट आपण पाहूया
त्याच्यापासून जे इंटरमिडिएट्स बनतात जसे की कार्बोकॅटायन आणि कार्बो अनायन त्याची आपण इन्फॉर्मेशन घेऊ. एक असतो कार्बोकॅटायन, दुसरा असतो कार्बनायन. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये काय असतं पाहू. कार्बोकॅटायन कसा असतो, कार्बन तो 3 बॉन्डनी दुसऱ्या ऍटम सोबत कनेक्टेड असतो आणि त्याच्यावर कसा असतो एक पॉझिटिव्ह चार्ज असतो. कार्बनायन काय असतो, तो पण 3 ऍटम्सशी कनेक्टेड असतो, फक्त त्याच्यावर काय असतो एक निगेटिव्ह चार्ज असतो. जर एक निगेटिव्ह चार्ज असेल म्हणजे त्याच्याकडे एक जोडी असते इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. तर मग याचं जे स्ट्रक्चर असेल किंवा जिओमेट्री असेल तर ते काय असेल, प्लेनार. कसा असतो हा, प्लेनार. कसा असतो, प्लेनार. हा कसा आहे, प्लेनार आहे का नाही. हा कसा आहे, टेट्राहेड्रल. ठीक आहे. टेट्राहेड्रल म्हणजे नंतर सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जो याचं जे हायब्रिडायझेशन आहे बघा, 3 सिग्मा बॉन्ड मी आधी सांगितलं होतं, जर 3 सिग्मा बॉन्ड असतील तर काय असतं sp2. हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. sp1 आणि p2 हायब्रिडायझेशन काय याचं sp2. तर याचं काय येईल, याच्यामध्ये आपण काय करत असतो, जेव्हा सिग्मा बॉन्ड काउंट करत असतो त्याच्यासोबतच जर लोन पेअर किंवा एखादी निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असेल तर त्याला पण आपण काउंट करत असतो. याचं हायब्रिडायझेशन यायला पाहिजे sp3. करेक्ट आहे. त्याच्यानंतर बॉन्ड अँगल याचा तर 120 असतो. ठीक आहे, 120 डिग्री. आणि जो कार्बनायन असतो त्याचा बॉन्ड अँगल असतो किती, 109.5 डिग्री. याच्यापेक्षा कमीच असतो पण कन्सिडर करू शकतो 109. ठीक आहे. 109.5 डिग्रीचा एवढा काय असतो बॉन्ड अँगल असतो. त्याच्यानंतर आता कार्बोकॅटायन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत. ठीक आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत. इकडे बघा, 1 बॉन्ड आहे, 2 बॉन्ड आहे, 3 बॉन्ड आहे. मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला की जेव्हा जर 3 बॉन्ड असतील, सपोज करा की 1 बॉन्ड आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 2 बॉन्डचे 4 इलेक्ट्रॉन, 3 बॉन्डचे 6 इलेक्ट्रॉन, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 6. ठीक आहे. तर इथे किती असतील, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतील बघा, ऑलरेडी 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि परत एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनची जोडी, टोटल इलेक्ट्रॉन किती 8 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर मग आता इथं व्हॅलेन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे, तर त्याची ऑक्टेट कशी आहे, इनकम्प्लीट आहे. कशी आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट. ठीक आहे. आणि मग इथं 8 इलेक्ट्रॉन आहे, त्याची ऑक्टेट कशी आहे, कंप्लीट आहे. कंप्लीट ऑक्टेट. करेक्ट आहे. मग आता याच्याकडे जर ऑक्टेट इनकम्प्लीट असेल तर हे काय म्हणून काम करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ऍक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. हे नाही, हे इलेक्ट्रॉन काय करू शकतो, घेऊ शकतो. मग आता ह्याच्याकडे काय, इलेक्ट्रॉन आहे पण निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर तो जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय काम करतो, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो, दुसऱ्यावर अटॅक करण्याचं काम करत असतो. हा काय काम करतो, इलेक्ट्रॉन डोनेशनचं. है की नाही, इलेक्ट्रॉन डोनेशनचं काम करत असतो. कोण करतो, कार्बनायन. त्याच्यानंतर इथं बघा, इथं 6 इलेक्ट्रॉन आहेत. करेक्ट आहे. आणि हे कसे आहेत, पेरिंग मध्ये आहेत. तर तो हा कसा होईल मग, डायमॅग्नेटिक. आणि हा कसा होईल, कार्ब अनायन. तो पण 8 इलेक्ट्रॉन आहे, तो पण पेरिंग मध्ये असेल. काय असेल मग, हा पण डायमॅग्नेटिक. करेक्ट आहे. कारण हे काय होतील, मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये त्या मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, याच्यावर कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. हे की नाही, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज. काय आहे ही, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज आहे. ही कोणती आहे, ही आहे निगेटिव्हली
चार्ज स्पेसिस. ठीक आहे. तर ही माहिती आहे कार्बोकॅटायन कार्बो अनायन, जे आपल्या नेक्स्ट टॉपिक मध्ये किंवा नेक्स्ट येणाऱ्या लेक्चर्स मध्ये खूप खूप महत्वाचे आहे. कारण मी सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा आपण इंटरमिडिएट्स बघतो आणि जीओसीचा जो इम्पॉर्टंट जो रोल असतो, तर ह्यांची स्टॅबिलिटी दाखवण्यासाठी असतो. कुणाची? जे रॅडिकल्स बनतात, जे कार्बोकॅटायन बनतात किंवा कार्बो अनायन बनत असतील, तर त्यांची स्टॅबिलिटी दाखवण्याचं काम हे असतं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. बरोबर आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स पण जीओसी मध्येच येतात. बरोबर आहे. पहिले यांची जर इन्फॉर्मेशन घेतली तर आपल्याला तिथं सोपं जातं की तिथं अंडरस्टँडिंग लवकर होत असते. बरोबर आहे. तर हे जर समजलं असेल तुम्हाला, तर आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळणार आहोत. त्याचं नाव आहे रिएजंट्स. काय आहे? रिएजंट्स. ठीक आहे. तर ह्याला छान पद्धतीने एकदा परत रिवाइज करा, कारण हे समोर कामाला येणार आहे. नेक्स्ट आहे आपले रिएजंट्स. तर रिएजंट मध्ये काय असतं? मी तुम्हाला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं की जर फॉर एक्झाम्पल ए आणि बी आहेत, यांची रिॲक्शन होत आहे, याच्यापासून काहीतरी सी आणि डी भेटत आहे. ठीक आहे. तर मी असं सांगितलं होतं की जे ॲरो असतो, है की नाही, ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला जे प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? रिॲक्टंट्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? रिॲक्टंट्स. करेक्ट आहे. आणि राईट हँड साइडला जे असतात त्यांना आपण काय बोलतो? प्रोडक्ट बोलत असतो. ठीक आहे. हे रिॲक्टंट्स असतात आणि हे असतात प्रोडक्ट्स. मग रिॲक्टंट्स म्हणजे काय? जे रिॲक्शन मध्ये काय होतात? कन्झ्युम होऊन जातात. काय होतात? रिॲक्शन्स रिॲक्शन मध्ये जे कंझ्युम होतात त्यांना आपण रिॲक्टंट्स बोलत असतो. आणि ज्याचं फॉर्मेशन होत असतं काही नवीन सबस्टन्सेसचं, त्याला आपण काय बोलत असतो? प्रोडक्ट्स. है की नाही? प्रोडक्ट्स आर द न्यू सबस्टन्सेस formed in a chemical reaction. है की नाही? मग आता हे जे रिॲक्टंट्स असतात, है की नाही, कोण असतात? रिॲक्टंट्स. हे रिॲक्टंट्स किती प्रकारचे असतात, है की नाही? आता याच्यामध्ये काय असू शकतात? कोणी न्यूट्रल असू शकतो, कोणावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, कोणावर निगेटिव्ह चार्ज असतो, है की नाही? असं असू शकतं. कारण एक दुसऱ्यावर अटॅक करू शकतो, दुसरं अजून अटॅक करून घेऊ शकत असतं. ठीक आहे. तर असं असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे रिॲक्टंट्स असतात, तर त्याच्यामध्ये काही रिएजंट्स असतात. फॉर एक्झाम्पल तुमची एक रिॲक्शन होत आहे CH3Cl. ठीक आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये टाकला आहे NaOH. याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतो. याला काय म्हणतो? क्लोरोमिथेन. आणि हा जो आहे तुमचा सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तर यांची काय होते? रिॲक्शन होते. आता हा जो OH आहे, हा आता सोल्युशन मध्ये जर रिॲक्शन झाली तर हा OH असतो, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, हा कुठं अटॅक करतो? कार्बनवर करतो आणि Cl ला बाहेर काढून टाकतो. ठीक आहे. तर मग काय तयार होतं? जी Cl ची जागा आहे ती कोण घेतो? OH घेत असतो. ठीक आहे. CH3OH. हे काय झाला तयार? अल्कोहोल. म्हणजे त्याला आपण नाव देतो मिथॅनॉल. आणि प्लस काय काय राहिलं आहे? Na आणि Cl. तर आपलं जे सॉल्ट आहे ते तयार होतं NaCl. है की नाही? सोडियम क्लोराईड. हे सॉल्ट आहे. ठीक आहे. तर मग आता हे जे आहेत हे काय आहेत? रिॲक्टंट्स आहेत. बरोबर आहे. मग हे जे काय आहेत? रिॲक्टंट्स. ठीक आहे. तर हे जे रिॲक्टंट्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे? एक अटॅक करणारी स्पेसिस आहे आणि दुसरी जी आहे ती आहे अटॅक करवून घेणारी. म्हणजे हा अटॅक करत आहे कार्बनवरती. बरोबर आहे. एक अटॅक करणार आहे आणि दुसरा तो आहे ज्याच्यावर अटॅक होत आहे. ठीक आहे. याचंच आहे, त्याला आपण काय म्हणतो?
दोन स्पेसिस आहेत त्याला आपण रिएजंट्स असं म्हणत असतो. ठीक आहे, तर आता रिएजंट्स काय आहेत आणि किती प्रकारचे आहेत आपण ते पाहूया. ठीक आहे, पहिला असतो ठीक आहे, पहिला आहे तो आहे इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल. आणि दुसरा जो आहे तो आहे न्यूक्लिओफाइल. है की नाही, दुसरा आहे न्यूक्लिओफाइल. नावातच आहे, नावातच असतं हा सगळं, लक्ष द्यावा. हे जे आहे इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन. काय असतो, इलेक्ट्रॉन. आणि जो फाइल असतो याचा मिनिंग होतो लविंग, टू लव और टू अट्रॅक्ट. है की नाही. आणि हा जो न्यूक्लिओ असतो त्याचा मिनिंग असतो न्यूक्लियस. आणि हा जो फाइल असतो त्याचा परत तोच मिनिंग असतो टू लव किंवा टू अट्रॅक्ट. है की नाही. तर मग आता याला आपण काय म्हणू शकतो बघा, इलेक्ट्रॉन लविंग किंवा इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग स्पेसिस म्हणू शकतो. कुणाला, इलेक्ट्रोफाइलला. तर मी याची डेफिनेशन लिहू. इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस. ठीक आहे, किंवा याला इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग स्पेसिस पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर मग आता ही इलेक्ट्रॉनला लव का करतात किंवा अट्रॅक्ट का करतात, त्याचं रिझन काय असतं. कारण त्यांच्यावर इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असते. है की नाही, कारण ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. हे काय असतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असतात. तर मग आता इथं जर थोडस लक्ष दिलं अजून, है की नाही, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतात. बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे माझ्याकडे जर इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, मला जर दुसरं कोणी देत असेल तर मी काय करू शकतो, त्याला घेऊ शकतो. है की नाही, ज्याची कमतरता ती आपण घेण्याच्या मागे लागत असतो. है की नाही. फॉर एक्झाम्पल आता जे न्यूक्लिओफाइल काय आहे, न्यूक्लिओफाइल मी आता सांगितलो न्यूक्लियस टू लव म्हणजे काय, न्यूक्लियस लविंग स्पेसिस. है की नाही. काय याचा अर्थ, है की नाही. आता इथं न्यूक्लियस म्हणजे ऍटमचा न्यूक्लियस नाही, तो जो असतो पॉझिटिव्ह चार्ज किंवा जो असे स्पेसिस ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असते त्यांना आपण काय म्हणतो, न्यूक्लियस लविंग स्पेसिस म्हणतो. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ठीक आहे नाही, त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, तर मग आता मला सांगा हे काय आहे, न्यूक्लियस लविंग आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिफिशियन्स आहे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. काय, है की नाही. तर मग हा का जात असेल, है की नाही, कोणी दुसऱ्याकडे का जातं, काहीतरी कामानिमित्त जात असतं. है की नाही, बरोबर आहे. तर मग जे न्यूक्लिओफाइल्स असतात आर दी इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. हे काय असतात, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात. कोण, न्यूक्लिओफाइल्स. बरोबर आहे. म्हणून हे काय करतात, यांच्याकडे जातात आणि हे काय म्हणतात, तुम्ही या आम्ही आहोत. बरोबर आहे. तर मग अजून दुसरा पॉइंट काय सांगू शकतो आपण याच्यामध्ये, याचं नोटेशन कसं लिहू शकतो आपण, है की नाही. इलेक्ट्रोफाइल्स आर डिनोटेड बाय ई पॉझिटिव्ह. ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज दाखवला जातो कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असते. तर मग आता न्यूक्लिओफाइल कसे दाखवले जातात, ऐका. न्यूक्लिओफाइल्स आर डिनोटेड बाय NU, N कॅपिटल U स्मॉल आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. है की नाही. तर मग आता अजून काय होतं की आता रिॲक्शन जर होत असेल तर कोण कोणावर अटॅक करतं हे बघू आपण. है की नाही.
in a chemical reaction electrophiles are attacked by the nucleophiles. करेक्ट आहे. म्हणजे एक आहे तो शांत बसलेला आहे आणि दुसरा येऊन काय करतो, त्याच्यावर अटॅक करत असतो. आणि मग अटॅक करणारा कोण असतो, तो असतो न्यूक्लिओफाइल, है की नाही. न्यूक्लिओफाइल इन अ केमिकल रिएक्शन न्यूक्लिओफाइल attacks on the electrophile, है की नाही. म्हणजे जोडी आहे यांची. जोडी आहे म्हणजे काय, एक असतो आणि दुसरा काय करतो, येतो आणि काय करतो, अटॅक करत असतो. आणि त्यापासून काय तयार होत असतं, काहीतरी नवीन स्पेसिस तयार होत असते. ठीक आहे. तर हे लक्षात आलं का. सगळ्यात पहिले काय, इलेक्ट्रोफाइल नावातच आहे इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. म्हणजे इलेक्ट्रोफाइल म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. आणि मग इलेक्ट्रॉनची जर कमतरता असेल तर इलेक्ट्रॉन घेणारा असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतो. आणि एखाद्या रिएक्शन मध्ये काय होत असतं, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जी असते ती त्याच्यावर अटॅक करत असते. इकडे काय आहे, न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस म्हणजे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची भरपूरता असते, त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असू शकतो, त्यांच्याकडे लोन पेअर असू शकते, है की नाही. आणि हे काय करतात, इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करत असतात, है की नाही. म्हणजे अशा स्पेसिसवर अटॅक करतात ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. ठीक आहे. डिनोट कशाने करायचं, NU- आणि हे E+, है की नाही. आणि हे अटॅक करणारी स्पेसिस असते आणि हे अटॅक करवून घेणारी स्पेसिस असते. ठीक आहे. तर आपण याचं एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे. आता जनरल रिएक्शन मध्ये ह्याला कसं डिनोट करायचं, है की नाही, ते बघा. आता आपण काय बोललो, इलेक्ट्रोफाइल असतो त्याच्यावर E पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. आणि दुसरा काय असतो, न्यूक्लिओफाइल असतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे. आणि मी काय सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जात असते अटॅक करायला. काय करायला जात असते, अटॅक करायला, है की नाही. ही कुठे जाते, अटॅक करायला जाते. न्यूक्लिओफाइल अटॅक करतो इलेक्ट्रोफाइल वरती आणि काय तयार होतो, एक नवीन कंपाऊंड तयार होतो. त्याला आपण एक जनरल रिएक्शन ENU आणि त्यांचं कॉम्बिनेशन होत असतं. काय होत असतं, कॉम्बिनेशन होत असतं. कन्सिडर करा, तुम्ही मूवीज वगैरे पाहत असता, है की नाही. एखादा हिरो असतो, एखादी हिरोईन असते, है की नाही. तर मग जी हिरोईन असते ती वाट बघत असते आपल्या हिरोची. आपला हिरो कोण आहे, न्यूक्लिओफाइल आहे. आणि हिरोईन कोण आहे, इलेक्ट्रोफाइल आहे. आता इलेक्ट्रोफाइल जो असतो तो रिकामी, आता बिचारी असे हातात धरून बसलेली आहे तिकडे, है की नाही. वाट बघत कधी येते कधी येते कधी येते, है की नाही. तर मग काय होतंय, न्यूक्लिओफाइल हिरो येतेच म्हणजे आता नुसतं कसं जाऊ, नुसतं हिला भेटायला कसं जाऊ. त्याच्यामुळे तो काय करतो, फुलांचा गुच्छ घेतो आणि तिला भेटायला जातो. आणि जो फुलांचा गुच्छ आहे तो आहे आपला निगेटिव्ह चार्ज. आणि हा देतो कुणाला, त्या तुझ्या हिरोईनला देतो, है की नाही. इलेक्ट्रॉन दिले म्हणजे फुलाचा गुच्छ दिला, तर ह्यांचं काय होतं, कॉम्बिनेशन होतं, है की नाही. खूप दिवस झाला भेटलेले नसतात आणि भेटले की काय होतात, मग सोबत फिरत राहतात, है की नाही. तर ही अशा पद्धतीची रिएक्शन होत असते. करेक्ट आहे. अजून फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की जर तुमच्याकडं, है की नाही, अशी स्पेसिस होती, इथं Br होता किंवा Cl घ्या, काही पण अडचण नाहीये. आणि याने OH घेतला होता, ठीक आहे. आणि काहीतरी नवीन प्रोडक्ट फॉर्म झाला होता ते सांगतो, ठीक आहे. तर आता मी आताच बोललो की हे सोल्युशन मध्ये गेल्याच्या नंतर किंवा ह्याला सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्याच्या नंतर याचे दोन आयन्स भेटत असतात, Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह भेटत असतात. मग आता इथे या ठिकाणीच बघा, इथंच दोन स्पेसिस तयार झालेले, ते एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे. तर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय करत असतो, अटॅक करतो कार्बनवर, ठीक आहे. कार्बनवरच का अटॅक करतो, ठीक आहे. कार्बनवरच का अटॅक करतो, त्याचं रिझन काय आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ब्रोमीन कार्बन पेक्षा जास्त, ठीक आहे. तर मग याच्यावर कोणता चार्ज होतो, डेल्टा निगेटिव्ह चार्ज येत असतो, ठीक आहे. आणि हा ज्याला कनेक्ट आहे म्हणजेच हा कार्बन आहे, बरोबर आहे. मग आता हे दोघं जण कनेक्टेड आहेत, है की नाही. आणि हे काय करत असतो, स्वतःकडे इलेक्ट्रॉन पुल करत असतो, है की नाही. स्वतःकडे काय करतो, इलेक्ट्रॉन खिचतो स्वतःला, है की नाही. तर मग हे खिचता खिचता काय होत असतो, ह्याच्यावर येत असतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज.
पण डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आला तरीही आपला इलेक्ट्रोफाईल तयार झाला की नाही, म्हणजे तिथं इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी झाली तर ती काय झाला, इलेक्ट्रोफाईल झाला. म्हणजे हा न्यूक्लिओफाईल आणि हा इलेक्ट्रोफाईल हे काय करतात, रिॲक्शन करतात. न्यूक्लिओफाईल येतो आणि इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करतो आणि जसा अटॅक करतो बीआर म्हणतो आता मी चाललो, आहे की नाही, आता मी चाललो. म्हणजे बीआर काय करतो, निघून जातो. माझं तुझ्यासोबत काय जमना म्हणते, आहे की नाही. बीआर आणि कार्बनचं जमत नाहीये, त्याच्यामुळे बीआर निघून जातो आणि काय राहतो, OH हा कार्बनला कनेक्ट होतो. बघा अशा पद्धतीने OH कनेक्ट झाला. ठीक आहे. आणि दुसरं काय काय, तर आता बीआर जसा निघाला त्याच्यावर काय चार्ज येतो, बीआर निगेटिव्ह चार्ज येतो. कारण मी कालच सांगितलं, सॉरी आत्ताच सांगितलं होतं, हेट्रोलायसिस जेव्हा होतं तेव्हा काय होतो, एका निगेटिव्ह चार्ज येतो आणि एका पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन घेऊन चाललेला आहे. असा आता जे ॲरो दाखवलाय मी असा, याचा अर्थ आहे की बॉन्डिंग मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते घेऊन चाललाय बीआर, आहे की नाही. मग काय होतं, NaBr तयार होतो. मग या ठिकाणी ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून काम करणारा कोण आहे, OH मायनस, आणि ऍज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून कोण आहे, कार्बन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन होत असते, त्याच्यापासून एक नवीन प्रोडक्ट तयार होत असतात. तर ठीक आहे. मग आता हे जे दोघं मिळून आहेत त्यांना आपण काय म्हणतो असतो, रिॲक्टंट्स म्हणत असतो. आणि रिॲक्टंट्स मध्येच दडलेले जे असतात ते का कोण असतात, रिएजंट्स असतात. ठीक आहे. हा न्यूक्लिओफाईल आपला आणि हा आपला इलेक्ट्रोफाईल. लक्षात आलं का. याचे खूप सारे एक्झाम्पल, आता याचे सुद्धा खूप सारे टाइप्स आहेत. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रोफाईल असे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, कुणाकडे व्हॅकंट ऑर्बिटल असते असे पण असतात. न्यूक्लिओफाईल पण तसेच असतात, कुणाकडे निगेटिव्ह चार्ज असतो, कुणाकडे काय असतात, लोन पेअर प्रेझेंट असते. ठीक आहे. तर याचं आपण डिस्कशन करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे.